नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता सगळ्यांच्या परीक्षा ऑलमोस्ट संपल्या असतील, सगळ्यांना सुट्ट्या पडल्या असतील आणि सगळे इकडे-तिकडे छान फिरायला तुम्ही गेला असाल. पण आमच्याकडे सध्या आता निष्ठाची 10वी सुरू आहे, तर त्यामुळे तिचे क्लासेस पण सुरू झालेत आणि त्यामुळे कुठेच आता सध्या जाता येत नाही आहे. आणि त्यात आहे ही म्हणजे की अति भयंकर असा हा जो उन्हाळा सुरू झालेला आहे. तर त्यामुळे खरंच कुठेच बाहेर जाण्याची इच्छासुद्धा होत नाही. तर घरातलंच काही ना काही आहे छोटं-मोठं, ते छान आवराआवरी मी करते. तर सुरुवात जी आहे ती छान आपल्या पूजेपासून होते. तर बऱ्याच ताई विचारतात की ताई पूजा तू कधी करते? सकाळी लवकर करते का? कसं कसं आवरते? तर बघा सकाळी सुरुवात जी असते ना ती पहिले डब्यांपासून होते. ह्यांचे डब्बे असतात. निष्ठाची अजून शाळा सुरू आहे तर तिचा डब्बा असतो. तर ते सगळं आवरून त्यानंतरच मग मी पूजेला सुरुवात करते. कारण मग आपलं अर्धं लक्ष सगळं मग बाकीच्या कामांमध्ये असतं. तर जवळपास 10:30 तरी मला वाजतात पूजेला सुरुवात करायला आणि त्यानंतर 1 तास जातो. म्हणजे 11:30 पर्यंत माझी पूजा संपूर्ण होऊन जाते. संपूर्ण वाचन वगैरे सगळं. तर सकाळी उठल्यापासून आहे ना मी छान पहिले रेडिओ लावते. रेडिओवरती सकाळची छान आरत्या वगैरे लागतात. त्यानंतर प्रवचन वगैरे असतं आणि त्यानंतर मग अशी छान ही आपले जे मंत्र, स्तोत्र, भजन हे सगळं चालू असतं घरामध्ये. तर आपली जसं आपलं घर आपल्याला आवरणं, पसारा आवरणं, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं, हे जितकं महत्त्वाचं असतं ना, तितकंच तुम्ही स्वतःची पण काळजी किती घेता, हे खूप महत्त्वाचं असतं. आता बघा आपण दिवसभर काय करतो ना, जर आपल्याला कुठे जायचं नसेल, तर आपण जसा अवतार आहे ना, तशाच अवतारामध्ये दिवसभर राहतो. पण थोडासा चेंज तुम्ही करून बघा, की आपलं सकाळचं जे थोडं आहे ना, कामं वगैरे ती आवरली, तुम्ही जरा फ्रेश झालात, की त्यानंतर तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी द्या. म्हणजे जी आता जेव्हा आपली स्किन किंवा आपलं वय जेव्हा यंग असतं, तर तेव्हा आपल्याला वाटतं आपल्याला काही करण्याची गरज नाही आहे. मी जशी आहे तशीच मस्त आहे. पण नंतर म्हणजे 35शी 40शी नंतर आपली स्किन आहे ना, नंतर हळूहळू बघा अशी लूज पडायला सुरुवात होते. पिगमेंटेशन मार्क्स वाढायला सुरुवात होतात. तर जसं-जसं आपले हार्मोन्स चेंज होतात, तर त्याचे सगळ्याचे इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या शरीरावर दिसायला लागतात. तर म्हणून तुम्ही आधीपासूनच थोडी काळजी घेतलीत ना, तर ह्या सगळ्या गोष्टी अचानक उद्भवणार नाहीत आणि उद्भवल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावरती गोष्टी करायला जाता ना, मग ते लवकर रिकव्हर होत नाही. तर म्हणून रोजच्या रोज अगदी साध्या गोष्टी सांगते मी तुम्हाला, की रोजच्या रोज तुम्ही सकाळी मॉइश्चरायझर नक्की लावत जा. तुमचा स्किन टाईप काय आहे? तुम्हाला कुठला मॉइश्चरायझर सूट करतो? तर एक मस्त ट्रिक आहे, की कसं स्किनचं ओळखायचं घरच्या घरी आणि कसे प्रोडक्ट्स पण ओळखायचे. तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेन, की एकदम सोपी पद्धत आहे, की ज्याने तुम्ही ओळखू शकता, की तुम्हाला कुठले-कुठले प्रोडक्ट्स लागतील तुमच्या स्किनसाठी.
तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आणि मॉइश्चरायझर नक्की लावा सकाळी सकाळी. कुठे जायचं असेल नसेल तरीसुद्धा मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर सनस्क्रीन अगदी मस्ट आहे. हे पण तुम्ही कुठे जा किंवा नका जाऊ, पण सनस्क्रीन तुम्ही लावा. ह्यामुळे काय होतं ना, आपली स्किनवरती एक वेगळं प्रोटेक्टिंग लेयर तयार होतं आणि त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना गॅसच्या समोर उभे राहता, तिथे कितीतरी हीट आपल्या चेहऱ्यावरती जात असते. आपण दिवसभरात बरीच अशी कामं करत असतो घरामध्ये सुद्धा, की ज्यामुळे आपल्या स्किनला एफेक्ट होत असतो. पण तो आपल्याला कळत नसतो. आपल्याला असं वाटतं की मी घरातच आहे, कुठे बाहेर जात नाही आहे, तर कशाला एवढं सगळं पॅम्परिंग करू. पण हे खूप गरजेचं आहे पुढच्या काही गोष्टींच्या अनुषंगाने. आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना, तर तो पहिली सुरुवात जी असते ना, तर ती स्वतःपासूनच होते. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघता, जेव्हा तुम्ही छान व्यवस्थित प्रेझेंटेबल असता, अगदी तुम्ही काही खूप तयारी नाही केली आहे, पण अगदी साध्या रोजच्या गोष्टींमध्ये पण जेव्हा तुमची स्किन हेल्दी दिसते, तुमचा चेहरा तजेलवान दिसतो, तर तेव्हा बघा आपोआपच आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स यायला लागतो. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं ह्यांना तुम्ही नक्की म्हणजे प्रायोरिटी द्या. मी सांगेन की अजूनही बऱ्याच लेडीज आहेत की ज्या या गोष्टी यूज करत नाहीत. रात्रीचं नाईट क्रीमसुद्धा नक्की लावत जा. आता उन्हाळ्यामध्ये ना जे तुम्ही सनस्क्रीन लावता ना, ते अगदी जेल बेस्ड सनस्क्रीन असतं किंवा लाईट सनस्क्रीन असतं, ते तुम्ही यूज करा. क्रीमचं जे सनस्क्रीन असतं ना, ते लावू नका. त्यामुळे आणखीन जास्त घाम येतो आणि आणखीन जास्त जे पिंपल्स किंवा ॲक्ने यायला सुरुवात होते. तर बघा, या 2च गोष्टी वापरून माझी स्किन किती छान शाईन करते आणि यावरती लगेचच पावडर किंवा कॉम्पॅक्ट मी लावत नाही. थोडा वेळ हे छान स्किनमध्ये मर्ज होऊ देते आणि त्यानंतर मग तयारी करते. तर आता रोजची कामं काय असतात? रोजचं हे सगळं आवरणं असतं. पण हे आवरणं नाही आहे फक्त, तर ही एक शिस्त आहे तुम्हाला आणि घरालासुद्धा. जेव्हाही आपण असं व्यवस्थित सगळं आवरून ठेवतो ना, तेव्हा तुम्हालासुद्धा तुमच्याच घरात खूप छान, फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं. जर तुमच्या घरात नेहमी असा पसारा पडलेला असेल, सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असेल, तर बघा एक घरामध्ये एक वेगळीच निगेटिव्ह एनर्जी क्रिएट व्हायला सुरुवात होते आणि ती एनर्जी तुमच्यावर सुद्धा हावी व्हायला सुरुवात होते. म्हणूनच बघा कधी-कधी तुम्हाला काहीच काम करायची इच्छा होत नाही, काहीच करण्याची इच्छा होत नाही. दिवसभर फक्त मोबाईलमध्ये बघत बसतो आपण, काहीही निरर्थक आपण बघत बसतो. तर ती जी एनर्जी आहे ना, ती घरामधून, तुमच्यामधून सुद्धा जनरेट होत असते. तर म्हणून त्या एनर्जीला घालवण्यासाठी किंवा ती एनर्जी जास्त प्रमाणात येऊच नये, तर ह्यासाठी अशा प्रकारे आपलं घर सुस्थितीत आणि व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. अचानक जरी एखाद्या व्यक्ती आपल्या घरी आलं, तर आपल्याला मग तेव्हा असं गोंधळल्यासारखं होत नाही, कारण ऑलरेडी तुमचं घर छान व्यवस्थित सेट असतं. जेव्हा आपण वस्तू ऑलरेडी छान प्रकारे ठेवतो ना, तुम्हाला असं वाटतं, कधी-कधी कोणाला असं वाटतं, की कशाला म्हणजे एवढं सगळं का करायचं? एवढं चांगल्या चांगल्या गोष्टी कशाला ठेवायला पाहिजेत? घरातच आपण राहतो, तर असं अगदी हॉटेलसारखं कशाला ठेवायला पाहिजे? जेव्हा तुम्ही वस्तू चांगल्या क्वालिटीच्या किंवा चांगल्या डेकोरेटिव्ह असं ठेवता ना, तेव्हा तुम्हाला त्या अरेंज करायलासुद्धा तेवढाच आनंद येतो किंवा तेवढंच चांगलं वाटतं. कारण ते व्यवस्थित ठेवलं ना, की अगदी सुंदर आणि प्रेझेंटेबल आणि छान दिसतं. तर म्हणून थोडंसं छान ठेवण्याचा प्रयत्न करा, की ज्यामुळे तुम्हालासुद्धा ते बघून आणखीन आनंद होईल. तर बघा, इथला जो पोर्शन आहे ना, इथे मी रोज म्हणजे एक फडका संपूर्ण घरामध्ये रोज मारते. म्हणजे डस्टिंग जे आपण म्हणतो, की खूप सारी डस्ट रोजच्या रोज घरात प्रत्येक ठिकाणी जमा होत असते. तर अगदी 10 मिनटं लागतात. जर तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये लिक्विड घेतलं, त्यामध्ये असं अशा प्रकारे जर तुम्ही डस्टिंग केली ना रोजच्या रोज, तर खूप छान बघा घरात अगदी फ्रेश वाटतं. कारण डस्टिंग करतानासुद्धा आपण इथे खूप साऱ्या गोष्टी जमा करत असतो. तर त्यावेळी त्या वस्तू उचलल्या जातात, पसारा आवरला जातो आणि त्यामुळे घर छान व्यवस्थित, सुटसुटीत आणि स्वच्छ दिसतं. आता सध्याचं माझं आणखीन एक महत्त्वाचं आणि फेवरेट जे काम आहे ते म्हणजे की माझ्या झाडांची काळजी घेणं. कारण बघा, जितकं हिरवंगार छान ग्रीनरी असेल ना, तितकं तुम्हाला छान वाटेल घरामध्ये. आणि झाडांमध्ये आपसुकच एक लहरी असतात किंवा एक त्यांच्यामध्ये एक एनर्जी असते की जी तुम्हाला पास ऑन करत असतात. एक ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला त्यातून मिळत असतो. त्यामुळे आणखीन आपल्या घरामध्ये ना एक पॉझिटिव्ह वाइब्स क्रिएट होत असतात. तर म्हणून
रोजच्या रोज आता इतका उन्हाळा कडक पडला आहे, तुम्ही बघा झाडांनासुद्धा खूप म्हणजे रोजच्या रोज तुम्ही बाकी काही खतं घाला नका घालू, पण पाणी मात्र रोज झाडांना घाला, ज्यामुळे झाडं छान हिरवीगार राहतात आणि आपल्या घरातलं जे वातावरण आहे ना ते सुद्धा तसंच हिरवंगार आणि प्रसन्न राहतं. घरातल्या प्रत्येक गोष्टी जर आपण रोजच्या रोज सगळं आवरायला बसलो ना तर ते शक्य नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज थोडं थोडं डिवाईड करा, की आज बघा जसं मी आज इथलं रेलिंग पुसते आहे, कारण याच्यावरती किती सारी बघा डस्ट जमा झाली होती. तर जेव्हा आपण तिकडे येतो ना तर तेव्हा आपल्याला दिसतं आणि मग आपल्याला आठवतं, अरे हे क्लीन करायला पाहिजे होतं, आज हे मी करणार होती पण मला वेळच नाही मिळाला. तर म्हणून असा विचार करत बसण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला दिसतंय ना तेव्हाच ते काम पटकन करायला घ्या. अगदी 5 ते 10 मिनिटात ते काम होऊन जातं. तसंच एखादं सेक्शन मी रोजच्या रोज एखादा कोपरा किंवा एखादं सेक्शन मी क्लीन करते. तर एक कप्पा साफ केला होता आणि तिथे हे खूप सारे सगळे गॉगल सगळ्यांचे घरामध्ये जरी 2 व्यक्ती जरी असल्या ना तरी आता त्यांचं म्हणजे एकाचेच 4-4, 5-5 गॉगल्स असतात. तर असे आमच्याकडे सुद्धा आहेत आणि म्हणून ते ठेवण्यासाठी ना मी एक छान ऑर्गनायझर मागवलं आहे. बघा काही गोष्टींसाठी तुम्ही छान ऑर्गनायझर्स ठेवलेत तर त्या गोष्टी अगदी व्यवस्थित छान मेंटेन राहतात आणि त्या ठेवायला काढायला सुद्धा आपल्याला बऱ्या पडतात. तर अशा प्रकारचे बॉक्स तुम्ही मागवू शकता किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जर असे काही बॉक्स असतील, जेव्हा दिवाळीच्या वेळेला वगैरे आपल्याला असे छान बॉक्स येतात, ते पण तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता. पण हा बॉक्स मला पर्सनली खूप आवडला. कारण यामध्ये बघा एका वेळेला जवळपास 12 तुमचे गॉगल्स, स्पेक्स याच्यामध्ये राहत आहेत. जेव्हा आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं तेव्हाच फक्त आपल्याला हे छोटे केस जे आहेत ते घेऊन जायला लागतात. ते ह्यातले एखाद दुसरा केस मी ठेवणार आहे ट्रॅव्हलिंग पर्पजसाठी आणि बाकी सगळे जे गॉगल आहेत ते ह्या एका ठिकाणी ठेवते. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला गॉगल हवे असतात पण ते वेळच्या वेळी सापडत नाहीत. आपण पटकन कुठेतरी ठेवून देतो आणि आपल्या लक्षात राहत नाही. तर अशा प्रकारे एकाच ठिकाणी जर सगळ्या गोष्टी ठेवल्या ना तर एक गोष्ट काढल्यानंतर सगळ्या गोष्टी हातात येऊन जातात. तसंच सेम गोष्ट आहे ती म्हणजे की या वॉचच्या बाबतीत. आता माझे पहिले तर इतके वॉच होते ना, म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला जेव्हा ऑफिसला जायची तर तेव्हा विटीला ना खूप स्वस्त मिळायचे, म्हणजे अगदी 100-150 मध्ये खूप छान छान वॉचेस मिळायचे. तर भरपूर माझ्याकडे वॉच होते. आता सध्या मी एवढे वापरत नाही आहे. पण जे आपल्याकडे असे छान एक्सक्लुझिव्ह वॉच असतात ते पण आपण कुठेही कसे ठेवून देतो आणि मग आयत्या वेळेला आपली खूप घाई गोंधळ होतो की मिळत नाही. तर म्हणून अशा प्रकारे ना मला हा वॉचचा केस खूप आवडला. दिसायला खूप प्रीमियम दिसतो आणि क्वालिटी पण खरंच तितकीच छान आहे आणि वॉच तुम्ही ठेवल्यानंतर बघा किती सुंदर दिसतो आणि वरची जी त्याच्यावरती जी काच आहे ना तर ती अशी एक जाड फायबर असतो ना त्याची काच आहे मला वाटतं. तर ती पण खूप छान दिसते. तर अशा प्रकारे जे तुमचे स्पेशल काही वॉच असतात, जे थोडेसे महाग वगैरे असतात, तर असे वॉच तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता किंवा नॉर्मल पण जे तुमचे वॉच आहेत ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवा. घरामध्ये तुम्ही जे घड्याळ ठेवतात ना तर ते घड्याळ सुस्थितीत आणि चालू कंडिशनमध्ये असतील तर असेच घड्याळ तुम्ही ठेवा. नाहीतर बाकीचे सगळे घड्याळ तुम्ही काढून टाका. तर बघा ह्याच्यामध्ये असं सेट केल्यानंतर बघा किती छान दिसतं. तर असा बॉक्स तुम्ही तुमच्या डायरेक्ट वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता किंवा आपला जो ड्रेसिंग टेबल आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. पटकन आपल्याला समजतं आहे की ह्याच्यामध्ये कुठला वॉच आहे आणि आपल्याला कधी घालायचं असेल तर तुम्ही पटकन ते यूज करू शकता. तर अशा प्रकारे 2 गोष्टी मी सेट केल्या आणि आता ही एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे की इथला ड्रेसिंग टेबल मला थोडा आवरायचा होता. तर ड्रेसिंग टेबलसाठी सुद्धा मी हा एक ऑर्गनायझर घेतला आहे. हा मी लोकल शॉपमधूनच घेतला आहे. तर काय होतं ना इथे खूप साऱ्या गोष्टी क्लटर असं जमा होत राहतं आणि एकदा साफ करून ही गोष्ट कधीच साफ होत नाही. म्हणजे घरातली कुठलीही गोष्ट एका वेळेला एकदा साफ करून होत नाही. सतत आपला हात फिरत राहावाच लागतो. तर म्हणून इथे जे जे काही संपलं होतं ते त्या बॉटल्स मी काढून टाकल्या. जे जे क्रीम वगैरे संपले होते ते काढून टाकले. त्यानंतर आता हा इथे बॉक्स मी इथे ऑर्गनाईज करते, म्हणजे हा ट्रे इथे ऑर्गनाईज करते. खालचा जो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये सगळे जे इयरिंग्स आहेत तर ते असतात. तर ते काय अगदी रेग्युलर लागत नाही, कधी कधी लागतात. तर म्हणून मी तो बॉक्स खाली ढकलला आहे आणि त्याच्या बॅक साईडला ज्या मोठ्या मोठ्या आता बॉटल्स आहेत तर त्या इथे बॅक साईडला ठेवते. जसं आपला यूज आहे ना त्याच्यानुसार तुम्ही गोष्टी ऑर्गनाईज करा, म्हणजे त्या हाताळायला आणि घ्यायला सोप्या पडतात.
तर इथे पुढे मी सगळे जे आपले सनस्क्रीन आहेत, मॉइश्चरायझर आहेत, तर ते सगळे मी ठेवलेत. साईडला कोम्स ठेवलेत आणि बॅक साईडला मॉइश्चरायझर आणि पावडरचा डब्बा आहे, तर तो मी तिथे अरेंज केला आहे. म्हणजे तो आपल्याला घ्यायला सगळं अगदी इझी पडलं पाहिजे. तर असं आवरून घेतलं आणि त्यानंतर मी माझी ही लिखित सेवा आहे ना, ते सुरू केली. तर मी कधी सकाळी लिहिते किंवा कधी रात्रीही लिहिते. म्हणजे दिवसाची सुरुवात कधी याच्याने करते, तर कधी दिवसाचा शेवट याच्याने करते. पण खूप छान अनुभव येत आहेत मला ह्याचे. आणि तुम्ही सुरुवात केली आहे का? तुम्हाला ह्याचे काय अनुभव आहेत? ते सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आज आहे ना, मी छान आंब्यांचा आमरस करणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी आंबा खात नाही. म्हणजे मी कुठलंच फळ खात नाही. अगदी लहानपणापासून मी कुठलंच फळ खात नाही. मला माहीत नाही की काय प्रॉब्लेम आहे, पण मला आवडतच नाही. तर म्हणून असो, पण बाकीच्यांना आवडतं तर त्यांच्यासाठी करावं लागतं. तर म्हणून हा अगदी हापूस आंबा नाही आहे, साधाच आंबा आहे. मिस्टरांनी आणले होते. तर म्हटलं आमरस, निष्ठाला ना असं आंब्यापेक्षा तिला आमरस खायला खूप आवडतं. म्हणजे असं छान फ्रीजमध्ये ठेवलं की थोडं थोडं करून ती मग खात राहते. तर म्हणून तिच्यासाठी म्हणून म्हटलं चला बनवून घेऊ. तर मी आमरस कसा बनवते तर तो मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे कट करून घेतल्या फोडी आणि त्यातला गर जो आहे, पल्प जो आहे, तो अशा प्रकारे इझिली आपल्याला काढता येतो. आणि आंबा तुम्ही बघा की कसा आहे, आंबट आहे, गोड आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला पुढे साखर वगैरे बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट करता येतात. बऱ्याच जणांना असंच प्लेनसुद्धा आवडतं, म्हणजे फक्त असं पल्प काढून घेतात आणि घुसळून घेतात. पण तसं तिला आवडत नाही, तर म्हणून मग मला अशा प्रकारे बनवून ठेवावं लागतं. तर असं आंब्यातला ना पल्प आपण बऱ्याच पद्धतीने काढू शकतो. तुम्ही छान ह्याला असं पिळूनसुद्धा काढू शकता. तर पिळून काढण्यापेक्षा मला ही पद्धत खूप जास्त चांगली वाटते, कारण ह्याने संपूर्ण जो आतला गर आहे ना, तो पूर्ण आपल्याला असा व्यवस्थित काढता येतो. तर त्यानंतर तो सगळा जो पल्प आहे तो छान मी ज्युसर आहे, ज्युसरचं भांडं त्याच्यामध्ये काढून घेतला आणि ह्यातून एकदा ना फिरवून घ्यायचा, कारण ह्याच्यामध्ये कशा काय काय गुठळ्या असतात थोड्या थोड्या. तर पूर्ण छान व्यवस्थित प्लेन झाला ना की मग ह्यामध्ये बाकीच्या गोष्टी मी घालून घेते. आंबा जर अगदी ओरिजिनल हापूस असा असेल तर ह्याचा आमरस जो आहे ना, तो अप्रतिम लागतो. तर आता मी एकदा हे मिक्सरमधून काढून घेते थोडंसं, म्हणजे जो आतल्या ज्या गुठळ्या असतात ना, तर त्या थोड्या हलक्या अशा छान क्लिअर होतात. आणि मग यामध्ये काय घालणार आहे, तर यामध्ये साखर थोडी घालते. त्यानंतर थोडंसं ना यामध्ये दूध घालायचं, थोडं केशर घालायचं आणि त्यानंतर आपली जी वेलची पावडर असते ना, ती थोडी घालायची. आता हे सगळं ना म्हणजे ऑप्शनल आहे. तुम्हाला जसं आवडत असेल, नसेल आवडत तर तुम्ही अगदी असंच मिक्सरमधून काढूनसुद्धा खाऊ शकता. पण निष्ठाला अशा प्रकारे आवडतं, तर म्हणून मी तिच्यासाठी तसं बनवते की ह्यामध्ये का ना सगळे जे स्वाद आहेत ना, ते सगळे एकत्र येतात. म्हणजे आंबट, गोड, त्यानंतर केसर, सगळं असं एकत्र आलं ना की त्याचं असं एक वेगळंच असं मिश्रण तयार होतं आणि त्याचा जो स्वाद आहे तो आणखीन जास्त दुप्पट होऊन जातो. आणि हे सगळं तुम्ही असं बनवून छान फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलंत ना, तर तुम्ही जवळपास आठवडा 2 आठवडे तरी हे खूप छान राहतं. आणि थोडं थोडं घेऊन असं चव घेऊन खाल्लं ना तर खूप भारी लागतं. म्हणजे मला तरी तेवढं आवडत नाही. म्हणजे आमरस मी खाते, आंबा मी खात नाही, पण आमरस थोडासा टेस्ट करते, पण तरी तितकं आवडत नाही मला. आता या आंब्याचा रंग बघा, म्हणजे ते मिक्सरचं भांडं किती सुंदर दिसतं आहे ना, म्हणूनच कदाचित आंब्याला म्हणजे फळांचा राजा म्हणत असतील, की त्याचा रंग सुंदर, त्याचा वास सुंदर आणि त्याचा जो स्वाद आहे तो तर अतिसुंदर. तर म्हणून खूप छान. तर अशा प्रकारे काचेच्या भांड्यामध्ये हे स्टोअर करून ठेवायचं, ज्यामुळे ते आणखीन छान राहतं. कधीकधी बघा आमरस बनवून ठेवल्यानंतर तो काळा पडतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही काचेच्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलंत ना, तर तो काळा पडणार नाही. तर मी असं सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये छान काढून घेते आणि स्टोअर करून ठेवते. तर तुम्हीही आमरस कसा बनवता? अशा प्रकारेच बनवता की आणखीन काही वेगळ्या पद्धतीने बनवता? तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे माझा जो रोजचा दिवस आहे तो असं काही ना काही घरातलं सगळं आवरणं, सगळं व्यवस्थित लावणं, काही ना काही नवीन गोष्टी ऑर्गनाईज करत राहणं,
तर ह्यामध्ये छान असा दिवस निघून जातो. देवपूजा असते, देवपूजेचं बरंच काही ना काही असतं, तर तेही चालू असतं. तर तुमचं कसं चालू आहे? तुमच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत, तर तुमचं रुटीन कसं चालू आहे ते पण मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.